जर सरकारकडे पैसे छापायची मशीन आहेच तर मग सगळ्यांना करोडपती का बनवत नाही? एक बटन दाबलं आणि सगळ्यांच्या खात्यात 10 लाख किंवा 1 कोटी रुपये आले तर गरिबी संपेल ना? ऐकायला भारी वाटतं, पण इथेच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पैसे म्हणजे फक्त कागद नाही, ते देशाची उत्पादन क्षमता, वस्तू आणि सेवांची खरी व्हॅल्यू दर्शवतात. समजा एका शहरात फक्त 1000 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि लोकांकडे मिळून 1000 कोटी रुपये आहेत. मार्केट संतुलित आहे, पण अचानक सरकारने 10,000 कोटी रुपये अजून छापले आणि लोकांच्या हातात दिले, तरी फ्लॅट्सची संख्या अजूनही 1000च आहे. आता प्रत्येकाकडे जास्त पैसे आहेत, पण घरं तितकीच आहेत. मग काय होईल? आधी 1 कोटीला मिळणारा फ्लॅट 3 ते 4 कोटींवर जाईल. पैसे वाढले पण घरांची संख्या वाढली नाही, म्हणजेच तुमच्या पैशाची किंमत कमी झाली. यालाच म्हणतात महागाई, इन्फ्लेशन. जेव्हा पैशांचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांपेक्षा जास्त वेगाने वाढतो तेव्हा चलनाची किंमत घसरते. इतिहासात काही देशांनी खूप मोठ्या प्रमाणात पैसे छापले आणि त्याचे गंभीर परिणाम झाले. जर्मनीमध्ये 1920च्या दशकात वायमार रिपब्लिक काळात इतकी महागाई झाली की लोकांना रोजच्या वस्तू घ्यायला नोटांच्या बंड्या घेऊन जावं लागत होतं. झिम्बाब्वेने 2000च्या दशकात इतके पैसे छापले की $100 ट्रिलियन नोट छापावी लागली. पण त्या नोटेने साधी किराणा खरेदीही होत नव्हती. त्यामुळेच केंद्रीय बँका किती पैसे बाजारात सोडायचे यावर कडक नियंत्रण ठेवतात. अमर्याद पैसे छापणं म्हणजे देशाला तात्पुरता आनंद देणं आणि नंतर मोठा आर्थिक धक्का देणं. त्यामुळे जर उद्या तुमच्या खात्यात 1 कोटी रुपये आले पण सगळ्यांच्याच खात्यात तेवढेच आले तर तुम्ही खरंच श्रीमंत व्हाल का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.